ही मतदान प्रक्रिया बेकायदेशीर आहे असं कोण म्हणतं? आम्हाला अधिकार आहे आमच्या गावामध्ये. आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलंय का आमचं मतदान घ्या म्हणून, त्या ऐकायला तयार नाहीत. मग आम्ही ठरवतोय आमच्या समाधानासाठी, आम्ही ठरवतोय की आमच्या गावात नक्की काय झालं. ज्याला मतदान होऊ नये असे आमची भूमिका होती, असा आमचा ठराव होता, त्याला जर मतदान झाला असेल तर आमच्या गावाने ठरवलेलं आहे. ज्याला मॉक पोल म्हणतो आपण, ठिकठिकाणी होतं असं. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होऊ शकतात असं एक ट्विट केलंय अंजली दमानिया यांनी. विरोधी पक्ष संपवण्याचा हा भाजपचा या देशामधलाच विरोधी पक्ष संपवण्याचा कट आहे. बघा महाराष्ट्रात जे सुरू आहे आणि एकनाथ शिंदे यांचे जे रुसवे फुगवे चाललेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध, त्यामागे मला सारखी शंका आहे दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती कार्यक्रम करते. दिल्लीतली एखादी महाशक्ती ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे, ती महाशक्ती त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाही. हिम्मत नाही आहे कोणाची. सध्याच्या दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारे रुसवे फुगवे करण्याची कोणाची हिम्मत आहे का? या क्षणी नाही. जे लोक 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी ईडी सीबीआय दिल्लीचं गृहमंत्रालयाला घाबरून ज्यांनी शिवसेना फोडली आणि पळून गेले, त्यांना 3 वर्षामध्ये असं कोणतं टॉनिक मिळालं आहे की ते दिल्लीला डोळे वटारून दाखवत आहेत, रुसवे फुगवे करतायत, रुसून बसतायत. दिल्लीतली कुठली तरी महाशक्ती महाराष्ट्रामधला हा खेळ करत आहे आणि हा भाजप अंतर्गत खेळ आहे. शपथविधीला जर तुम्हाला निमंत्रण दिलं गेलं, उद्धव ठाकरेंना निमंत्रण जर आलं शपथविधीचं, तर ते जातील का? अहो आमंत्रण येऊ द्या. तुम्ही कसले प्रश्न विचारताय? दिल्ली प्रथा आणि परंपरा आहेत अशी आमंत्रणं पाठवायची. प्रत्येक आमदाराला, राज्यातला प्रत्येक खासदाराला सामान्य प्रशासन विभागाकडून आमंत्रण येतं. माननीय उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, सगळ्यांना आमंत्रण येतं ना. म्हणजे जे महाराष्ट्र मुंबईमध्ये ज्या परदेशी वकालती आहेत त्यांनाही आमंत्रण जातं. आमंत्रण जातं ना. स्वातंत्र्य दिनाचं जातं, महाराष्ट्र दिनाचं जातं, शपथविधी सोहळ्याचं जातं, राजभवनातल्या सोहळ्याचं जातं. तो एक प्रोटोकॉल आहे, राजशिष्टाचार आहे. सर चिदंबरम यांचे पुत्र यांनी ट्विट केला, त्यांनी म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साबरमती फाईल पिक्चर बघायला वेळ आहे, काश्मीर पिक्चर बघायला वेळ आहे, पण मणिपूरवर बोलायला आणि पार्लमेंटवर उत्तर द्यायला वेळ नाही. हे 100% सत्य आहे. आम्ही काल पाहिलं की साबरमती, काश्मीर फाईल, ताशकंद फाईल, बरं का, असे उद्या संबल फाईल काढतील, मग महाराष्ट्र फाईल काढतील. या सगळ्या फाईल हेच तयार करतात आणि याच्यावर सिनेमे बनवण्यासाठी स्वतःच फायनान्स करतात आणि स्वतःच प्रेक्षक पाठवतात पाहायला. ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर काढतील, इंदिरा गांधींवर सिनेमा एक दुसरी बाजू काळी दाखवायचा प्रयत्न करतील. मणिपूर फाईल काढा, ते सत्य आहे. मणिपूर फाईल काढा. त्यानंतर महाराष्ट्रात जो खेळ झाला संविधानाची हत्या करण्याचा, त्याच्यावर सिनेमा काढा. आता आम्ही काढणार आहोत ना. बहुतेक एकनाथ शिंदे काढतील, त्याने धर्मवीर 2, 3, 4, 5, 10 किती आता काढतायत, 5, 25 मला माहीत नाहीत. तर असे सिनेमे ते बघतात, काढतात आणि फक्त इंडियाच्या लोकांनाच बघायला बोलवतात. अरे आम्हालाही बोलवा ना, आम्ही सिनेमाप्रेमी आहोत, पाहू ना, आम्ही त्याचं विश्लेषण करू ना. असं आहे की त्याच्यामध्ये काय तांत्रिक चुका आहेत का, त्या कलाकार कुठे चुकले आहेत का, की उत्तम कोणी काम केलं आहे का. आम्ही सुद्धा सिनेमे पाहतो, सिनेमे काढतो, कथानकं लिहितो. आम्ही लेखक आहोत, साहित्यिक आहोत सगळे महाराष्ट्र देशामध्ये. आता आमचे माननीय शरद पवार साहेब दिल्लीतल्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत. आम्हाला कळतं साहित्य, कला, महाराष्ट्र कलेचा भुक्ता आहे, पण आम्हाला बोलवणार नाही. हे सगळे टाळ्या वाजवणारे चमचे, उसासे सुस्कार सोडणारे लोक बोलवणार आणि क्या बात आहे, क्या बात आहे, वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तर हे मणिपूरला जा, मणिपूरवरती सिनेमा काढा. काश्मीरी पंडित ज्या परिस्थितीत राहतायत अजूनही, त्या काश्मीरी पंडितांची फाईल उघडा, त्यांच्या जीवनाची फाईल उघडा, करा ना ह्याच्यावरती. बोलिए. अभी हिंदी में. पवार एका ठिकाणी दिल्लीत आहे, दुसऱ्या ठिकाणी एकनाथ शिंदे डिॲक्टिव्हेटेड मोडवर आहेत किंवा आजारी आहेत, रिकव्हर होत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मागे मोचन जातात आणि बीजेपी शपथविधी करतात. इथे कोणीही काय